वांद्र्यामध्ये ठाकरेंच्या मातोश्री बाहेर महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबई महायुतीचीच अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। मातोश्री बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही बॅनर लावण्यात आलेले आहेत। मातोश्री परिसरातले हे बॅनर्स आपण पाहतोय। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि मुंबईमध्ये लोकसभेच्या ज्या 6 जागा आहेत त्या जागेवर आता महायुतीनं दावा केलेला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा मातोश्री परिसरामध्ये आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं घर आहे आणि याच मातोश्री परिसराबाहेरील सिग्नलवर आपण पाहतोय की शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबई महायुतीचीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला, त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील फोटो असलेला हा बॅनर आहे। या ठिकाणी लक्ष्य 2024 लक्ष्य लोकसभा 2024 अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटो या बॅनरवर आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे, तर आनंद दिघे यांचा देखील फोटो आहे। हा जर बॅनर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की मराठा आरक्षण दिल्यानंतर आता सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे जे फोटो आहेत ते सुद्धा या बॅनरवर लावत आहे। त्यामुळे मराठ्यांना कुठेतरी आपल्याकडे आकर्षित करण्याचा जो प्रयत्न आहे तो सरकारचा आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 जागा आहेत, त्यापैकी 3 जागेवर शिवसेनेचे खासदार आहे। मात्र यंदा महायुतीचा बॅनर लावून या सर्व जागांवर आपलेच खासदार निवडून येतील असा विश्वास जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे नेमका लोकसभेचा जेव्हा महासंग्राम सुरू होईल त्यावेळेची परिस्थिती कशी असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।